लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोपानराव नतोबा इंगवले शाळेत जाणं झालं. प्रत्येक सालाप्रमाणे याही वर्षी त्या शाळेमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी योजली होती. त्या ठिकाणी सहज एका गोष्टीकडे लक्ष गेलं. अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक या दोघांचाही फोटो एकाच मंचावर सोबत ठेवले होते. दोघांनाही सगळेजण अभिवादन करत होते. आता यामध्ये महत्वाचं काय, तर पूर्वीपासूनच दलितांवर सोकड उच्च जातीय लोकांनी केलेला अत्याचार हा काही लपून राहिलेली गोष्ट नाही. पूर्वी दलितांचा हात लागला तरी उच्च जातीय लोक घरी जाऊन आंघोळ करायचे, पण आता या फोटोमुळं कोण उच्च आणि कोण तुच्छ हा प्रश्नच राहत नाही. ज्या अण्णाभाऊंनी दलितांवर होणाऱ्या अत्याचाराला पाहून केवळ 1.5 दिवस शाळेत घालवले, त्यांचा फोटो आज राज्यभर एका उच्च जातीतील थोर महापुरुषाच्या फोटो शेजारी ठेवून दोघांना एकत्र अभिवादन केलं जातं. ही एक संपूर्ण समाजासाठी शिकण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठून आहात, तुमची जात कोणती, तुम्ही गरीब आहात का श्रीमंत, या कोणत्याही गोष्टी महत्त्वाच्या ठरत नाहीत. महत्त्वाचं ठरतं ते फक्त तुमचं कर्तृत्व आणि तुमचं कार्य. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या दोघांनाही शतश नमन.